हॅलो, नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर आणि SM क्लासेस पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व भविष्यातील प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील काही दिवसांपासून सेट परीक्षा जी नोव्हेंबरमध्ये होणार आहे ती परीक्षा समोर ठेवून पेपर 1 आणि पेपर 2 ची तयारी करत आहोत. कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं असेल की पेपर 1 मधील जे सूक्ष्म म्हणजेच अभ्यासक्रम काय आहे आणि अभ्यासक्रमाच्या पुढे जाऊन प्रश्नाचं विश्लेषण कसं केलं जातं आणि आपल्या अभ्यासाची दिशा कशी ठरवली जाते यावर चर्चा करत होतो. आज आपण त्याच्या नंतरनं जो पेपर क्रमांक 2 आहे राज्यशास्त्र या विषयाचा पेपर क्रमांक 2 आहे त्याचा अभ्यासक्रम नेमका काय आहे त्या अभ्यासक्रमाची ओळख आपण करून घेणार आहोत. परीक्षाभिमुख म्हणजे प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात अभ्यासक्रम समोर ठेवून. चला तर मग आपण पाहूयात. पेपर क्रमांक 2 राज्यशास्त्र ज्याचा कोड क्रमांक आहे 15 त्याची ओळख आपण करून घेणार आहोत. त्यामधील पहिला घटक आपण जर पाहिलं, पहिला घटक आहे राजकीय सिद्धांत. त्याची संकल्पना स्वातंत्र्यता काय आहे, समता, न्याय, बंधुता, लोकशाही, सत्ता, नागरिकत्व ह्या ज्या संकल्पना आहेत त्या आपण यापूर्वी शिकलेलो आहात. मात्र आपल्याला अभ्यास करायचा आहे तो सेट परीक्षेला समोर ठेवून, नजरेसमोर ठेवून परीक्षाभिमुख. त्यामध्ये राजकीय परंपरा, उदारमतवाद, पुरातत्ववाद काय आहे या सर्व संकल्पनावर आधारित आपल्याला पहिल्या घटकावर एकंदरीत 10 प्रश्न विचारले जाणार आहेत. तुम्हा सर्वांना माहीत आहे की पेपर क्रमांक 2 जो राज्यशास्त्र या विषयाचा आहे त्यावर तुम्हाला 100 प्रश्न विचारले जाणार आहेत 200 गुणांसाठी. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा तुम्हाला एक प्रश्न इक्वल 2 गुण. कोणतीही नकारात्मक गुणदान पद्धती नाही आहे. त्यामध्ये आपल्याला प्रत्येक घटक एकूण सर्वांना माहीतच आहे की राज्यशास्त्र म्हणजे प्रत्येकच पेपर क्रमांक 2 मध्ये एकूण 10 घटक असतात. बरोबर आहे. 10 घटकामधील प्रत्येक घटकावर 10 प्रश्न विचारले जातात. ज्या पद्धतीनं पेपर 1 मध्ये आपण पाहिलं की प्रत्येक घटकावर 5 प्रश्न विचारलेले आहेत आणि प्रत्येकाचं वेटेज हे अभ्यासक्रमाच्या बाहेरचं नाही आहे. त्यामुळं जर आपण अभ्यासक्रम समोर ठेवून व्यवस्थित अचूक पद्धतीनं मार्गक्रमण केलं, अभ्यास केला तर नक्कीच आपण यश संपादित करू शकतो. हे झालं पहिल्या घटकाची ओळख. त्यानंतरनं दुसरा घटक राजकीय विचार. आता राजकीय विचार यावर देखील आपल्याला 10 प्रश्न विचारले जाणार आहेत. मग कोणता राजकीय विचार? पाश्चात्य, भारतीय हे सर्वच राजकीय विचारवंत, ऑरिस्टॉटल असेल, प्लेटो असेल, रुसो असेल, हॉब्स असेल, हेगल असेल, त्यानंतर भारतीय विचारवंत देखील त्यामध्ये येणार आहेत. ह्या सर्व विचारवंतांचं राजकीय योगदान, राजकीय थेअरी, त्यांची विचारसरणी यावर तुम्हाला घटक क्रमांक 2 मध्ये 10 प्रश्न 20 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. त्यानंतरनं पुढचा जो घटक आहे तो पुढचा घटक आहे भारतीय राजकीय विचारवंत. दुसऱ्या घटकामध्ये आपण पाहिलं पाश्चात्य राजकीय विचारवंत आणि त्यांचं राजकीय योगदान, त्यांच्या राजकीय थेअरी, त्यांचे सिद्धांत यावर प्रश्न 10 विचारले जाणार होते. त्यानंतर तिसरा जो घटक आहे भारतीय राजकीय विचारवंत ज्यामध्ये आपण पाहिलं धर्मशास्त्रापासून कौटिल्य, त्यानंतर जे पुरातन राजकीय विचारवंत, त्यानंतर आधुनिक राजकीय विचारवंत ज्यामध्ये बाळ गंगाधर टिळक असतील, स्वामी विवेकानंद असतील, गांधीजी असतील, त्यानंतरनं आज तागायत जे जयप्रकाश नारायण, दीनदयाल उपाध्यायपर्यंत सर्व भारतीय राजकीय विचारवंत आणि त्यांचे तत्वज्ञान यावर आपल्याला 10 प्रश्न विचारले जाणार आहेत 20 गुणांसाठी. त्यानंतर पुढचा जो घटक आहे चौथा, यामध्ये तुलनात्मक राजकीय विश्लेषण. त्यामध्ये दृष्टिकोन, संस्थात्मक राजकीय संस्कृती, त्याचा उदय, वसाहतवाद हे सर्व, राष्ट्रवाद, राज्याचा सिद्धांत, राजकीय राजवटी यावर आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. घटक क्रमांक 4 मध्ये 10 प्रश्न. भलेही याचा सिलेबस मोठा असेल मात्र आपल्याला 10 प्रश्नासाठीच हा घटक महत्त्वाचा असणार आहे. त्यामध्ये संविधान आणि संविधानवाद, संविधानाचे प्रकार आपण जर पाहिलं भारताचं संविधान हे लिखित स्वरूपाचं आणि सर्वात मोठं संविधान आहे. त्या सर्व संविधान लोकशाही
लोकशाहीच्या संकल्पना, त्यानंतरनं राजकीय नेते, त्यांचं गट किंवा पक्ष, निवडणूक प्रणाली कशा पद्धतीची असते, मुक्त, त्यानंतर पक्षवादी, हे सर्व आपण यामध्ये पाहणार आहोत. यावर आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतरनं पुढचा जो घटक आहे तो 5वा घटक आहे आंतरराष्ट्रीय संबंध. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये बघा, जसं भारत देश, त्यानंतर चीन, भारत, अमेरिका, चायना, ह्या सर्व आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये येत असतात. ते आंतरराष्ट्रीय संबंध कशा पद्धतीने विकसित होत असतात, त्याची थेरीज काय आहे, त्याचा सिद्धांत काय आहे, यावर तुम्हाला 5व्या घटकामध्ये 10 प्रश्न एकूण विचारले जाणार आहेत. ज्यामध्ये संकल्पना, राज्यव्यवस्था, गैरराज्य संस्था, ज्याला आपण NGO म्हणतो, त्यानंतर देशांतर्गत संघर्ष आणि शांतता, युद्ध, त्याच्या संदर्भातील करार, यावर आपल्याला 10 प्रश्न विचारले जातात 5व्या घटकामध्ये. त्यानंतर पुढचा, त्यामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची नेमकी महत्त्वाची भूमिका कशा पद्धतीने आहे, आंतरराष्ट्रीय सामंजस्य जे करार झालेले आहेत, जसं की प्रादेशिक संघटना असतील, WTO असेल, G20 असेल, ब्रिक्स असतील, युरोपियन युनियन असेल, हे सर्व जे संघटना आहेत त्यांचं योगदान, यावर देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात 5व्या घटकामध्ये. त्यानंतर 6वा घटक आहे भारताचे परराष्ट्र धोरण. भारत आणि भारताचं परराष्ट्र म्हणजे प्रत्येक देशाबरोबरचं धोरण कशा पद्धतीचं आहे आणि तो धोरण कशा उदारमत्वाद असेल, त्यानंतर वाढती शक्ती, त्यानंतर राजकीय अर्थव्यवस्था, आपण जर पाहिलं भारताची कशा पद्धतीने विकसित होत गेली, भारताची राज्यघटना कशा पद्धतीने निर्मिती होत गेली, आपण स्वतंत्र कसं झालो, आपलं संविधान स्वतःचं कसं तयार केलं आणि त्याचं आपण अंमलबजावणी कशा पद्धतीने करतोय, यावर सर्व प्रश्न या 6व्या घटकामध्ये विचारले जाणार आहेत. त्यानंतर भारताचा आण्विक धोरण असेल. त्यानंतर 7वा जो घटक आहे तो आहे भारतातील राजकीय संस्था. ज्या संस्था, भारतीय संविधानाची निर्मिती कशा पद्धतीने झाली, वसाहतवाद, त्याची वारसा, आपण जर बघितलं भारतामध्ये अनेक संस्थान होती, ते कशा पद्धतीने लोप पावले आणि भारताची राज्यघटना कशा पद्धतीने निर्माण झाली आणि त्यामध्ये संविधान सभेची भूमिका काय आहे, संविधान सभेमध्ये किती सदस्य होते, त्यांचं कामकाज कशा पद्धतीने चाललं जात होतं, भारतीय संविधान कशा पद्धतीने पहिल्या कलमापासून आतापर्यंतचे सर्व घटना दुरुस्त्या, त्या सर्वावर आपल्याला इथं प्रश्न विचारले जाणार आहेत 7व्या घटकामध्ये. त्यानंतर केंद्रीय संसद असेल, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, राज्यसभा असेल, लोकसभा असेल, यावर आपल्याला या 7व्या घटकामध्ये 10 प्रश्न विचारले जाणार आहेत 20 मार्कांसाठी. त्यानंतरनं पुढे बघा, भारतातील संघराज्य पद्धती, त्यानंतरनं त्याचं कामकाज कशा पद्धतीने चालतं, राज्याचे अधिकार, त्यानंतर समवर्ती सूची काय आहे, राज्यसूची काय आहे आणि संघसूची काय आहे, यावर देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात. निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाते, त्याची स्वतंत्र यंत्रणा कशा पद्धतीने कार्यरत आहे, यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर हे सर्व अधिकृत घटनेने नमूद केलेले हे सर्व आयोग आहेत, त्याचं कामकाज कशा पद्धतीने चालतं, यावर देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढचा जो 8वा जो घटक आहे बघा, भारतातील राजकीय प्रक्रिया, ज्यामध्ये राज्य, अर्थव्यवस्था आणि त्याचा विकास, भारतीय राज्याचे स्वरूप, त्याचा विकास, त्याचं नियोजन, त्यानंतरनं नवीन आर्थिक धोरणं, वाढ आणि मानवी विकास, यावर या मुद्द्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यानंतर जागतिकीकरणाची प्रक्रिया, ज्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती कशा पद्धतीने भारताची विकसित होत गेली, त्यानंतर महिला, NGO, त्यानंतरनं जे आदिवासी समाज आहे त्यांचं एकंदरीत भारतीय राज्यघटनेमध्ये किंवा भारतामध्ये कशा पद्धतीनं काम चालतं, त्यानंतर नागरिक समाज गट, गैरपक्षीय, ज्याला आपण NGO म्हणतो, त्याची रचना आणि त्यांचं कार्य, यावर आपल्याला 8व्या घटकाअंतर्गत 10 प्रश्न 20 मार्कासाठी विचारले जातात. त्यानंतर पुढे भारतातील राजकारणाचे प्रादेशिकीकरण. आज आपण बघितलं तर प्रत्येक राज्यामध्ये केंद्रभूत जी सत्ता असायची, म्हणजे एकाच पक्षाची सत्ता केंद्रामध्ये आणि त्याच पक्षांची सत्ता राज्यामध्ये. आज जर पाहिलं तर प्रत्येक राज्यामध्ये प्रादेशिक पक्षांचा उदय झालेला आहे. त्याचे देखील वेगवेगळे कारणं आहेत, त्यावर देखील आपल्याला करंट इश्यूवर देखील प्रश्न विचारले जातात, त्याची देखील आपल्याला तयारी असणं गरजेचं असतं. त्यानंतर 9वा जो घटक आहे तो आहे लोकप्रशासन, ज्यामध्ये सार्वजनिक प्रशासन,
अर्थ आणि त्यांची उत्क्रांती, सार्वजनिक आणि खाजगी प्रशासन कशा पद्धतीने चालतं, त्याचे दृष्टिकोन, प्रणाली, सिद्धांत, निर्णय प्रक्रिया, पर्यावरणीय दृष्टिकोन, सार्वजनिक प्रशासन सिद्धांत, त्याची संकल्पना, वैज्ञानिक व्यवहार, तर्कशुद्ध निवड सिद्धांत, सार्वजनिक प्रशासन आणि विकास प्रशासन या 9व्या घटकावर आधारित हे आपल्याला प्रश्न विचारले, या मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारले जातात. पुढे तुलनात्मक सार्वजनिक प्रशासन, संस्थेचा सिद्धांत, संस्थेचे व्यवस्थापन, त्यानंतर संस्थानात्मक संप्रेषण आणि संघटनेतील संघर्ष व्यवस्था कशा पद्धतीने कार्यरत आहे यावर आपल्याला या मुद्द्यांतर्गत प्रश्न विचारले जातात. त्यानंतर शेवटचा जो घटक आहे तो आहे भारतातील शासन आणि सार्वजनिक धोरण. भारताचं शासन कशा पद्धतीनं सार्वजनिक धोरण ठरवतं आणि ते कशा पद्धतीनं रन करतं, राबवतं. त्यामध्ये उदारमतवाद असेल, त्यानंतरनं केंद्र सरकार, राज्य, त्यानंतर आपण जर पाहिलं ग्रामीण पातळीवरील पंचायत राज संस्था कशा पद्धतीनं त्यांचं कामकाज पूर्ण करतात, कायदे मंडळ, कायद्याची निर्मिती कुठं होते, संसदेमध्ये संसदेचे अधिकार काय आहेत, विधिमंडळाचे अधिकार काय आहेत, यावर देखील आपल्याला प्रश्न या 10व्या घटकांतर्गत शेवटच्या घटकांतर्गत विचारले जातात. त्यानंतर माहितीचा अधिकार, ग्राहक संरक्षण कायदा असेल, ह्या सर्व नागरी सनद किंवा तक्रार निवारण, लोकपाल, लोक आयुक्त या सर्व मुद्द्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आपण पंचायत राज विषय आपण नियोजन आणि विकास, त्यानंतरनं अधिकाराचं विकेंद्रीकरण, जसं आपण बघतो केंद्र, राज्य आणि पंचायत राज म्हणजे स्थानिक प्रशासन. त्यानंतरनं सार्वजनिक आर्थिक विकासाचे साधनं, आपण ज्याला पाणी, आरोग्य, त्यानंतर गृहनिर्माण, त्यानंतरनं महत्त्वाच्या ज्या योजना आहेत ज्या भारतीय प्रक्रियेमध्ये महत्त्वाचं योगदान, जसं की नरेगा, त्यानंतरनं RTI ॲक्ट, सार्वजनिक धोरणाचे निरीक्षण, मूल्यांकन, प्रशासन आणि त्याची कार्यपद्धती, यावर आपल्याला 10व्या घटकांतर्गत प्रश्न विचारले जातात. अशा पद्धतीनं राज्यशास्त्र या घटकावर आपल्याला एकंदरीत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जातात. आता आपल्याला अभ्यासाची सुरुवात करत असताना काय करायचं आहे तर मागील प्रश्नपत्रिकेचं अवलोकन करायचं आहे घटकावाईज. आपण आपल्याला जर ए सेट जर असेल आपल्याकडं तर तुम्ही ए सेटनुसार पहिले 10 प्रश्न पहिल्या घटकावर आधारित, दुसरे 10 प्रश्न दुसऱ्या घटकावर आधारित आणि त्यानंतरचे 10 प्रश्न तिसऱ्या घटकावर आधारित, अशा पद्धतीनं विश्लेषण करून जर तुम्ही पेपर 2 राज्यशास्त्राची तयारीला सुरुवात केली तर तुम्ही चांगल्या मार्कानं म्हणजे 1-2 मार्कापेक्षा जास्तीत जास्त मार्कानं तुम्ही ही सेट परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता. यासाठी तुम्हाला अचूक नियोजनाची गरज आहे आणि अचूक मार्ग निवडून त्या मार्गाचं सातत्यपूर्ण त्यानं मार्गक्रमण केलं तर आपण पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये चांगले मार्क घेऊन सेट परीक्षा पहिल्या प्रयत्नात किंवा आत्ताच्या येणाऱ्या सेट परीक्षेमध्ये नक्कीच तुम्ही उत्तीर्ण होऊ शकता. आणि जर तुम्हाला क्लासेस जॉईन करायचे असतील तर संपर्क क्रमांक आहे 9689047738. या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्व अभ्यास उपयोगी सर्व साहित्य मटेरियल मिळणार आहे, त्याबरोबर ऑनलाईन लेक्चर्स मिळतील, त्याचबरोबर टेस्ट सिरीज देखील उपलब्ध होणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपले मित्रमैत्रिणी असतील जे सेट परीक्षेची तयारी करतात त्यांना नक्कीच पाठवा. धन्यवाद.